अंधा दुरिते हे असो ते दैन्य ते दुर्भगत्व. माऊली ज्ञानोबा म्हणतात, ज्याच्या जीवनातली आशा संपली त्याच्या जीवनातला परमार्थ यशस्वी झाला म्हणून समजा. आणि आजही महाराज परमार्थ करत असताना आम्ही काही गोष्टी मला असं वाटतं सांगितल्या पाहिजे, समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. महाराज अनेक माणसं दिंडीमध्ये येतात आमच्या दिंडीमध्ये बरीच माणसं येतात, पण आजपर्यंत त्या दिंडीचं कधी व्यापारीकरण होऊ दिलं नाही होऊ दिलं. त्याचं व्यापारीकरण नाही केलं, त्याचं उदात्तीकरण नाही केलं. आलेला एक ना एक रुपया देणगीचा त्या परमार्थात कसा कामाला येईल याचा विचार आम्ही आजपर्यंत केला आणि अजूनही तोच विचार करतोय. साधं पत्र्याचं 4 पत्र्याचं घर आहे महाराज माझं, अजून पण आहे. आमचे राजू माऊली आले होते त्या दिवशी. ते म्हणले, बाबा हे काय? मी म्हटलं हे असंच आहे. ते म्हणले, असं कसं? मी म्हटलं हे असंच आहे. लोक आजपर्यंत म्हणत राहिले, महाराज एवढे कीर्तन करते, एवढं हे करते, तेवढं ते करते. 20 दिवस घालतो मी ते सगळं. परमार्थ करायचा तर श्रीमंत करता आला पाहिजे. महाराज शहीद जवान आमच्या कृष्णादादांनी आठवण करून दिली मला, सीमेवरचा विठोबा. बेटा तू नाव काढलं माझ्या अंगावर, तिथं त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो, तिथं काटे आले माझ्या अंगावर. सीमेवरचा विठोबा. माझ्याकडं सैनिक येतात त्यावेळेला त्या सैनिकांना मला असं होतं की मी त्यांच्या खालून जरी माझे स्वतःचे पाय लावले, असं हात लावले आणि त्यांचे पाऊल माझ्या पायावर आमच्या हातावरती जर घेतले ना तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. एवढे सैनिकांचे उपकार आपल्यावरती. माऊलीचे उपकार विसरू नका, संतांचे उपकार विसरू नका आणि साधू संतांचे आणि शूरवीरांचे उपकार विसरू नका. याला जीवन, याला खरा जीवनातला परमार्थ म्हणतात आणि सेवा म्हणतात. आम्ही ते केलंय महाराज. प्रपंच ओसरो हे चित्त तुझे पायी मुरो. जीवनाचा शेवटचा परमार्थ चांगला असला पाहिजे. आणि आता अधिकार असा आलाय, जोग महाराज शिक्षण संस्थेचे नियम आलेत, त्या नियमामध्ये स्पष्ट उल्लेख दिलाय, आधी करायचं आणि मग सांगायचं. आधी बोलायचं नाही, मग आधी करायचं मग बोलायचं. कंबर बांधून बोलणं म्हणजे काय साधं वाटतं काय? कोण महाराज दगड काढलं कीर्तनकार आहे, अवघड झालं. आता हे परमार्थ करणारी माणसं आहे. मार्तन महाराज ही जुनी माणसं आहेत, जुनी वारकरी माणसं आहेत. परमार्थ केला यांनी हातीचा. आमचे वडील झाले, आमचे कापसे दादा, फार जुनी माणसं आहेत ही सगळी. जुनी माणसं आहेत. 4 पद आले म्हणजे वारकरी नाही होता येत हो. प्रपंच ओसरो, जीवनातली आशा संपली पाहिजे आणि मग त्याच्या जीवनातला खरा परमार्थ. महाराज समजला आम्हाला, अगदी आमच्यावर घेतलं म्हणून समजलं. जीवनातली दरिद्रता, एवढी मोठी दरिद्रता सुदाम्याची, पण आज जीवनात आसच नाही, आजन्म आस केली नाही. कोणी? सुदाम्याने आजन्म आस केली नाही. फक्त भगवंताचं चिंतन. आणि भगवंताचं चिंतन करत असताना त्याने एकच म्हणायचं. काय म्हणायचं माहिती? हरी नाम का प्याला पी कोही मतवाला. काय सुंदर भजन आहे भागवत कथेतले. कधी भागवत कथा ऐका, पुढच्या वर्षी करा, काहीतरी नियोजन आयोजन करा, अवश्य करा आणि त्याचा त्या ठिकाणी सुंदर लाभ घ्या. ओ हरि का भजन करो, हरि है हमारा, हरि का भजन करो, हरि है हमारा. साधा मंत्र. अरे हरि का भजन करो, हरि तो हमारा है महाराज. एकच केलं सुदाम्याने, फक्त जीवनामध्ये आश ठेवली नाही. भगवंताचं नामचिंतन करत आहे. हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, एकमात्र स्वामी सखा हमारे, एकमात्र स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. चांगला एवढं ऐकलं की बरं वाटतं माणसाला. अशी शांतता होती. 18 विश्व दारिद्र्य होतं. चुकीचं आहे. 18 विश्व दारिद्र्य नव्हतं. 18 पुराण सहीशास्त्र सुदाम्याच्या घरात पाणी भरत होतं. म्हणून शेवटीला द्वारका सोन्याची मिळाली महाराज. ज्याच्या जीवनात आशा नाही, परमार्थ त्याला काय देऊन जातो महाराज कल्पनेच्या बाहेर आहे. महाराज म्हणतात जीवनाची आशा एकदा भगवंताला म्हणून बघा, देव दिल्याशिवाय राहत नाही. आणि संतांना सुद्धा विना आशेचं त्या ठिकाणी समर्पित करून पहा, तुमचा जीवनातला परमार्थ जिंकल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात